डिजिटल भानगड. बिहारची राजधानी पाटणा, ज्या नगरीनं देशाला हजारो IAS, IPS आणि प्रतिभावान विचारवंत दिले, तीच नगरी आज एका वेगळ्याच आणि अत्यंत भयानक कारणानं हादरली. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यावधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आणि आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जाणारे खान सर यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूट बाहेर झालेला गोळीबार ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही, तर ती आपल्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली एक मोठी कीड आहे. जेव्हा हातात पुस्तकं आणि पेन असायला हवे, तेव्हा मसलहरपूर हाटच्या रस्त्यांवर दगड आणि बंदुका चमकत होत्या. दोन नामांकित शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक स्पर्धेचं रूपांतर थेट टोळी युद्धात व्हावं, ही देशाच्या भविष्यासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. सुरक्षा रक्षकाचे रक्ताळलेले शरीर आणि शेकडो विद्यार्थ्यांचा रस्त्यावरील आक्रोश हे सिद्ध करतो की शिक्षणाचं व्यापारीकरण आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलं आहे. खान सरांच्या घराबाहेर जमलेला संतापाचा जनसागर आणि त्यांनी जोडलेल्या हातांची आर्त विनवणी आज प्रत्येक सुजाण नागरिकाला विचार करायला लावत आहे की आपण आपल्या पिढीला नेमकं कोणत्या दिशेने घेऊन चाललो. हा केवळ दोन क्लासमधील वाद नाही, तर हा सुसंस्कृत समाजाच्या आणि सुशिक्षित शैक्षणिक वातावरणाचा झालेला पराभव आहे. नेमकं झालंय काय, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. बिहारची राजधानी पटना येथील शैक्षणिक वर्तुळात एक अतिशय खळबळजनक आणि चिंताजनक वृत्त समोर आलं. देशातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय शिक्षक खान सर यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूट बाहेर मंगळवारी अचानक झालेला गोळीबार आणि जोरदार दगडफेकीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली. दोन वेगवेगळ्या कोचिंग संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये आधी किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादानं पाहता पाहता अत्यंत हिंसक वळण घेतलं आणि याचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. या गंभीर घटनेची दखल घेत प्रशासनानं खान सरांचे कोचिंग सेंटर पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे या हिंसक घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन सुरू केलंय, ज्यामुळं परिसरातील तणाव आणखीनच वाढलाय. या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी पाहता पटण्यातील मुसलपूर हाट नावाच्या गजबजलेल्या भागात ही घटना घडली. येथील खान क्लासेस आणि ज्ञान बिंदू कोचिंग या दोन नामांकित संस्थांच्या विद्यार्थ्यांमध्ये काही कारणास्तव सुरुवातीला बाचाबाची झाली होती. हा वाद समोपचाराने मिटवण्याऐवजी कमालीचा चिघळला गेला आणि दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांसह काही बाहेरील समाजकंटकांनी यात उडी घेतली. या टोळक्याने एकमेकांवर बेछूट दगडफेक सुरू केली आणि याच गदारोळात अचानक बंदुकीतून गोळ्या झाडल्या गेल्याचं समोर आलं. हा हिंसाचार इतका तीव्र होता की खान क्लासेसच्या एका सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अचानक उद्भवलेल्या टोकाच्या हिंसाचारामुळे मुसलपूर हाट परिसरात एकच धावपळ आणि पळापळ घाबरट त्यामुळे निर्माण झाली. रस्त्यावरील पादचारी, स्थानिक दुकानदार आणि नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या सुरक्षित ठिकाणी धाव घेतली आणि काही वेळातच संपूर्ण बाजारपेठ ओस पडली. घटनेची माहिती मिळताच पटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे मोठे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून प्राथमिक तपासात या दोन्ही कोचिंग संस्थांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून व्यावसायिक स्पर्धा आणि अंतर्गत तणाव असल्याचं निष्पन्न झालं आहे. कदमकुआ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जन्मजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार खान क्लासेसच्या वतीनं रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून दुसऱ्या गटाने म्हणजेच ज्ञानबिंदू कोचिंगशी संबंधित लोकांनी हा गोळीबार केल्याचा आरोप केलाय. मात्र या प्रकरणाला दुसरी बाजूही असून ज्ञानबिंदू कोचिंगच्या व्यवस्थापनानं हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि उलट खान क्लासेसच्या बाजूच्या व्यक्तींनीच आधी गोळीबार केल्याचा प्रतिआरोप केला आहे. या प्रतिस्पर्धीविरोधी दाव्यांमुळे सध्या पोलीस प्रशासन अत्यंत सावधगिरीनं दोन्ही बाजूंच्या तक्रारींची आणि पुराव्यांची सखोल पडताळणी करत आहेत. या हिंसक घटनेचे तीव्र पडसाद विद्यार्थ्यांमध्ये उमटले असून खान सरांचे कोचिंग सेंटर प्रशासनानं तात्पुरतं बंद केल्यानंतर विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला. कोचिंग सेंटर बाहेर झालेल्या या गोळीबारामुळे आणि त्यानंतर निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या वातावरणामुळे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आज सकाळपासूनच या विद्यार्थ्यांनी खान सरांच्या निवासस्थानाबाहेर एकत्र येण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता त्या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांचा जनसागर उसळला. विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त तैनात केला होता. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू असतानाच स्वतः खान सर आपल्या घराच्या बाल्कनीत आले आणि त्यांनी संतप्त विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हात जोडून अत्यंत भावनिक साथ घालत आंदोलनकर्त्यांना आपापल्या घरी परत जाण्याची आणि कायदा हातात न घेण्याची वारंवार विनंती केली.
परंतु आपल्या लाडक्या शिक्षकाचे हे आर्त आवाहन ऐकूनही सुरक्षेच्या मुद्द्यावर ठाम असलेले विद्यार्थी न्यायाच्या मागणीसाठी घटनास्थळावरून हलण्यास तयार नव्हते आणि त्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. या संपूर्ण प्रकरणावर आणि झालेल्या हल्ल्यावर खान सर यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे आणि परखड मांडलेली आहे. इन लोग का बस यही है कि इतने कम फीस में नहीं पढ़ाया जाए और इतने हजारों संख्या में जो रिजल्ट आता है पूरी तरह से इतनी गोली चलाने लगे 10 मिनट में ऐसा लगा कि जैसे अफरा तफरी हो गया. लगभग कितना राउंड गोली चला है सर? 8-10 राउंड तो हम देखे हैं. 8-10 राउंड हम देखे हैं. हमें क्या पता अभी पीएमसीएच में एडमिट है, उसका पूरा सर फाड़ दिया गया है. सर क्या लगता है कौन किया होगा ये? लगभग कितने लोग आए होंगे? खुद मौजूद थे यहाँ जब फायरिंग हो रही थी? बिल्कुल, ये देखिए मेरा गार्ड है ये. अच्छा, तो ये लाइव तस्वीर हम आपको दिखा रहे हैं कि देखिए किस तरह से जो है इस घटना को तो गार्ड से क्या दुश्मनी थी? बस तुम्ही खान सर गार्ड है हमारा. त्यांनी या वादामागील मूळ कारणावर बोट ठेवताना सांगितलं की आम्ही आमच्या कोचिंग सेंटरमध्ये अत्यंत कमी शुल्कात गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण का देतो आणि आमच्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये एवढे चांगले निकाल का मिळतात. याच गोष्टीचा काही व्यावसायिक स्पर्धकांना आणि विशिष्ट लोकांना प्रचंड त्रास होत आहे आणि त्यातूनच हा राग काढण्यात आला असावा असं त्यांचं म्हणणं आहे. भारतातील प्रत्येक गरीब आणि वंचित विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण मिळवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सांगत त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे कोचिंग संस्थांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेची व्यवस्था अधिक मजबूत करण्याची आग्रही मागणी केली. तसेच संस्थेचे सातत्याने येणारे उत्कृष्ट निकाल पचवणं काही समाज विघातक घटकांना जड जात असून त्यांच्या वाढत्या प्रभावामुळेच अशा घटकांना स्वतःचं अस्तित्व धोक्यात आल्यासारखं वाटत आहे असा थेट आरोप देखील त्यांनी केलाय. खान सरांनी पुढे अत्यंत गंभीर आरोप करताना सांगितलं की हा केवळ 2 गटातील वाद नव्हता, तर हा एका नियोजित गटाचा भाग होता. हल्लेखोरांनी केवळ दगडफेकच केली नाही, तर त्यांच्या मुख्य कार्यालयात घुसून मोठ्या प्रमाणावर तोडफोड देखील केली. तेथील साहित्याचं नुकसान केलं आणि दहशत निर्माण करण्यासाठी थेट गोळीबार केला. या संपूर्ण घटनेचे स्पष्ट सीसीटीव्ही फुटेज आता उपलब्ध झाले असून ते पुढील तपासासाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तसेच जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाने काही मुख्य संशयित आणि हल्लेखोरांना प्रत्यक्ष पाहिलं असून त्यांची ओळख पटवली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. याहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे जवळच्या एका विशिष्ट कोचिंग सेंटरशी संबंधित काही हितसंबंधी व्यक्तींनी काही दिवसांपूर्वी हे कोचिंग सेंटर बॉम्बने उडवून देण्याची थेट धमकी दिली होती. असा खळबळजनक खुलासाही खान सरांनी केलाय. सध्या या प्रकरणाचा तपास पूर्णपणे पोलिसांच्या हाती असून पोलीस प्रशासन अत्यंत वेगानं आणि वैज्ञानिक पद्धतीनं या गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहे. घटना घडलेल्या प्रत्येक मुख्य ठिकाणच्या आणि आसपासच्या परिसरातील सर्व व्यावसायिक आस्थापनांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली असून त्यांचं सूक्ष्म विश्लेषण केलं जात आहे. या दगडफेकीत, तोडफोडीत आणि गोळीबाराच्या मुख्य गुन्ह्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या प्रत्येक समाजकंटकाची ओळख पटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाटणा पोलिसांनी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना शांततेचं आवाहन केलं असून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणत्याही दोषी व्यक्तीला पाठीशी घातलं जाणार नाही, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ग्वाही देण्यात आली आहे. अभी सूचना मिली थी हम लोगों को कि यहाँ पे कुछ लोगों के द्वारा, स्टूडेंट लोगों के द्वारा पे यहाँ पे कुछ मारपीट की घटना की गई है और जो इनके द्वारा द्वार बनाया गया था उसको तोड़फोड़ किया गया है. अभी फुटेज वगैरह का आइडेंटिफाई किया जा रहा है. एक गार्ड है, उनको भी काफ़ी चोटें लगी हैं. अभी वो इलाजरत हैं. बयान दर्ज करके एफआईआर किया जा रहा है. लोगों को आइडेंटिफाई किया जाएगा और जो लोग इससे सम्मिलित हैं उन पे कड़ी कार्रवाई की जाएगी. मामला क्या लग रहा है? अभी देखने से तो ये लग रहा है कि आपस में जो कोचिंग इंस्टीट्यूट का राइवलरी का मामला है, परंतु अभी इन्वेस्टिगेशन चल रहा है. जैसे लोग आते हैं उस सबसे इंडिविजुअल क्लियर होगा. इस पर लोग जांच कर रहे हैं. अभी कैमरा फुटेज वगैरह है ही यहाँ पे और काफ़ी संख्या में लोग भी यहाँ थे, तो लोगों का बयान भी लिया जाएगा और सबसे कार्रवाई की जाएगी. जल्दी असामाजिक तत्व या अपराधी जो भी इसमें इन्वॉल्व हैं उन सब पे कार्रवाई होगी और उन सबको सही जगह पहुँचाया जाएगा. क्लासेज यहाँ ओवर हो गई थी और अभी बिहार पुलिस का रिजल्ट आया तो हजारों की संख्या में रिजल्ट हुआ. तो हम लोग सब लोग बच्चों को सम्मानित करके थके हुए थे लोग, सारे लोग आए. कुछ असामाजिक तत्व लगे कि कहें कि कोचिंग उड़ा देंगे 2 दिन के अंदर, और गार्ड को मार के इतना लहूलुहान कर दिए कि अभी वो एडमिट है यहाँ पे. अभी देखिए क्या हो रहा है यहाँ पर, उसके बाद देखते हैं हम लोग यहाँ पे. लेकिन ये एकदम असामाजिक तत्व कोचिंग वाले हैं सब. ये 1-2 ठो यहाँ अभी उसको बयान दिया है, वो अभी हॉस्पिटल में है. वजह क्या है? क्या सर, क्यों ऐसा कर रहा है? कहना ये है कि
सस्ते फीस में क्यों पढ़ा रहे हो कि इतना रिजल्ट हो जाएगा यहाँ पे। मेन यही है कि इतने कम फी में इतने लोगों को ना पढ़ाया जाए। तो अब प्रशासन से भी कहते हैं कि सिक्योरिटी ध्यान में रखा जाए, क्योंकि गरीब को भी पढ़ने का अधिकार है। यहाँ हज़ारों की संख्या में जब रिजल्ट हो जाता है तो थोड़ा इस तरह से असामाजिक तत्व जो होते हैं वो अपना सोचते हैं कि दबा दिया जाए इस चीज़ को। क्या आप ही पर हमला करने वाले थे? पूरा ऑफिस तोड़ ताड़ दिया, ऐसा गोली चला दिया। अब किसको हमला करने आ गए? यहाँ हमारे घर पे किसको करना है? किया गया हाँ, के सीसीटीवी कैमरा फुटेज को दे दिया गया है, चिन्हित कर लिया गया, गार्ड भी पहचान गया वहाँ पे, बगल की कोचिंग वाला ही है। सुरक्षा मिलना चाहिए, क्योंकि अब सुरक्षा मिलना चाहिए। अब ये प्रशासन का चीज़ है, अब देखिए देते हैं लोग कि नहीं देते हैं, लेकिन ये बड़ा दुखद घटना है। डर लग रहा है खान सर। अब आप ही गजब बात पूछते हैं, यहाँ गोली चल गया तो मजा आएगा किसी को? किसको गोली चलने पे मजा आता है? यहाँ पे चारों ओर से गोली चल रहा था, उस समय कहाँ थे आप लोग? आते तब पूछते कि आपको कैसा लग रहा है यहाँ पे। अब देंगे, यहाँ पे पुलिस तो आई है यहाँ पे, अब देखते हैं पुलिस का क्या इन्वेस्टिगेशन कौन हो सकता है इसके पीछे? बगल की कोचिंग वाला है, सबको पता है कौन हो सकता है यहाँ पे। हाँ, वो बयान भी दिया है, कहा कि खान सर का कोचिंग 2 दिन में उड़ा देंगे यहाँ पे। इतनी क्या ऐसी है कि मतलब गोली चला जाए? बात बस एक चीज है कि इतना रिजल्ट। या घटनेमुळे सध्या पाटण्यातील शैक्षणिक वर्तुळात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संपूर्ण शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। पाटण्यातील ही दुर्दैवी घटना केवळ एका शहरापुरतं मर्यादित नसून ती देशातील संपूर्ण कोचिंग संस्कृतीसाठी एक धोक्याची घंटा आहे। आज खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटला ठोकलेले टाळे हे केवळ एका इमारतीचे कुलूप नाही, तर हजारो गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना लावलेला तात्पुरता ब्रेक आहे। जर शिक्षणाची मंदिरच सुरक्षित नसतील तर पालकांनी आपल्या मुलांना विश्वासानं पाठवायचं तरी कुठे, हा यक्ष प्रश्न आज निर्माण झालेला आहे। आता केवळ वेळ सीसीटीव्ही फुटेज तपासून काही गुंडांना पकडण्याची नाही, तर या संपूर्ण व्यवस्थेचं शुद्धीकरण करण्याची आहे। खान सरांनी बाल्कनीतून हात जोडून केलेली विनवणी ही केवळ त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी नव्हती, तर ती या संपूर्ण बिघडलेल्या व्यवस्थेकडे न्यायाची केलेली याचना होती। जोपर्यंत शिक्षणातील हा माफिया राज आणि हिंसक व्यावसायिक स्पर्धा समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत कोणताही विद्यार्थी निर्भयपणे अभ्यास करू शकणार नाही। पोलीस प्रशासन दोषींवर कठोर कारवाई करेलच, पण समाज म्हणून देखील आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा शिक्षणाचा बाजार मांडला जातो तेव्हा त्याचं पर्यावसान अशाच रक्ताळलेल्या रस्त्यांवर होत असतो। पुस्तकांच्या पानांवर बंदुकीच्या गोळ्यांचे डाग पडण्यापूर्वीच या व्यवस्थेला वेळीच सुधारणं हेच आता आपल्या हातात राहिलेलं आहे। मुळात अशा घटना घडण्यामागची मुख्य कारणं काय असू शकतात ते एकदा आपण समजून घेऊयात। आज कोचिंग क्लासेस ही केवळ ज्ञानदानाचं केंद्र राहिलेलं नसून ते कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारे मोठे उद्योग बनलेत। जास्तीत जास्त विद्यार्थी खेचण्याच्या नादात संस्थांमध्ये निरोगी स्पर्धेऐवजी जीवघेणी व्यावसायिक स्पर्धा सुरू झाली। खान सरांसारखे शिक्षक अत्यंत कमी शुल्कात दर्जेदार शिक्षण देतात, यामुळं जास्त फी आकारणाऱ्या इतर मोठ्या कोचिंग माफियांचं आर्थिक गणित बिघडतं, ज्यातून अशा हिंसक कारवायांना खतपाणी घातलं जातं। कोचिंग संस्थांच्या परिसरांमध्ये स्थानिक गुंड आणि समाजकंटकांचा हस्तक्षेप वाढलेला आहे। क्षुल्लक वादांना हिंसक वळण देण्यासाठी या घटकांचा वापर केला जातो। स्पर्धा परीक्षांच्या प्रचंड दबावामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण वाढतोय। संयम सुटल्यामुळे विद्यार्थीही अशा हिंसक टोळ्यांचं सहज बळी पडत आहेत। या घटनेचे होणारे गंभीर परिणाम काय असू शकतात ते आता आपण समजून घेऊयात। पाटणासारख्या मोठ्या शैक्षणिक केंद्राची प्रतिमा डागाळली जाईल, यामुळे इतर राज्यातून येणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक या ठिकाणी येण्यास घाबरतील। विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होईल। क्लासेस अनिश्चित काळासाठी बंद राहिल्यानं गरीब विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होईल। जे परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा मोठा कठीण काळ आहे। मात्र अशा याच्यातही विद्यार्थ्यांनी धीर न सोडता योग्य संधीची वाट पाहून आपला अभ्यास सुरू ठेवावा, यात काही गैर नाही। बाकी मंडळी, झालेल्या या घटनेसंदर्भात तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या डिजिटल भानगड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। डिजिटल भानगड